विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंगचे कोर्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या लेसनमध्ये आपण जे काही इंग्रजीचे शब्द वाक्यात वापरणार आहोत त्यांचा अर्थ जाणून घेऊ। चला सुरुवात करूया। आय, मी, वी, आम्ही, यू, तुम्ही किंवा तू, दे, ते किंवा त्या, ही, तो, मुलासाठी किंवा त्याने, शी, ती, मुलीसाठी किंवा तिने, इट, हे किंवा ते, निर्जीव गोष्टीसाठी किंवा जेव्हा आपल्याला माहित नसते की ते पुरुष आहे की स्त्री। सिंगुलर नाउन, एक वचनी नाव। प्लुरल नाउन, अनेक वचनी नाव। इज, आहे। एम, आहे। आर, आहेत। वॉज, होता किंवा होती। वर, होते। विल, जेव्हा आम्हाला भविष्यात कोणतीही गोष्टी करायचे असेल तेव्हा विल किंवा शल वापरले जाते। कुड, करू शकले। शुड, पाहिजे। हिम, त्याला, मुलासाठी। हर, त्याच्या किंवा त्याला, मुलीसाठी। हिज, त्याच्या, मुलासाठी। देअर, तेथे। हेअर, येथे। व्हेअर, कुठे किंवा जेथे। इन, मध्य किंवा आत। डू, करणे। डज, करतो किंवा करते। डिड, केले किंवा केली। देअर, त्यांच्या किंवा त्यांची किंवा त्यांचे। बट, परंतु किंवा पण। व्हेन, कधी किंवा केव्हा किंवा जेव्हा। व्हाय, का किंवा कशासाठी। नाव, आता किंवा सध्या। देम, त्यांना। विच, कोणता किंवा कोणती किंवा कोणते किंवा जे। हुज, कोणाच्या किंवा कोणाची किंवा कोणाचे किंवा ज्याचे। होम, कोणाला किंवा ज्यांना। गो, जाणे। ईट, खाणे। प्ले, खेळणे। राईट, लिहिणे। रीड, वाचणे। चेस, बुद्धिबळाचा खेळ। गार्डन, बाग। टू, च्याकडे। हाऊ, कसे किंवा कसा किंवा कशी किंवा कशा किंवा कसे किंवा कशी। माय, माझ्या किंवा माझी किंवा माझे। विथ, सह किंवा च्या सोबत। अबाउट, बद्दल किंवा विषयी किंवा अंदाजे। फ्रॉम, पासून किंवा कडून। फॉर, च्या साठी। अमॉंग, मध्ये किंवा यांच्यात। विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांचा अर्थ तोंडी पाठ करण्याचे प्रयत्न करावे।
थँक यू.